तर माई आपण जाणतातच की एका बाजूला आंबाला बांधून ठेवलाय आणि हंड्यातून रात्रभर थेंब थेंब पाणी पडतंय। रात्र पुढे पुढे जातीये। एका बाजूला चंद्रभान आपल्या शिकारीची वाट पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आंबा मात्र भोलेनाथांचं स्मरण करतीये। आंबा आणि चंद्रभान दोघांचंही आज जागरण आहे, पण या जागरणामध्ये चंद्रभानला आपली शिकार शोधायची आहे आणि आंबाला भोलेनाथांचा धावा करायचा आहे। घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर घरातलं संपूर्ण वातावरणच बदलून जातं। रात्रभर आपण जागरण करतो, थांबून राहतो। त्यांच्या वेदना तर आपण घेऊ शकत नाही, पण त्या संवेदना ज्या आहेत त्या आपल्याला लागत असतात आणि म्हणूनच घरातल्या व्यक्तीसाठी जेवढी आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे आंबा देखील आपल्या चंद्रभानसाठी काळजी घेतीये आणि त्याला शिकार मिळतीये की नाही हा पुन्हा प्रश्न वेगळा आहे। महादेवांचं महाशिवरात्रीचं जागरण हे देखील इतकं सोपं नाही बरं। केवळ आणि केवळ सर्वत्र भोलेनाथांचा गजर करणं हेच म्हणजे महाशिवरात्रीचं जागरण। सावकाराच्या वाड्यामध्ये देखील आंबाला भोलेनाथांचा धावा करण्याचं फलित प्राप्त होईल का? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हायस ततच थांब, नाहीतर आत्ताच जीवाला मुकशील। थांब वेदा थांब। माझ्यावर रोखलेला बाण मागे घे, माझा जीव घेऊ नकोस। आता काय सांगू मी तुला माझी व्यथा। त्या सावकारानं माझ्या बायकोला, माझ्या आंबीला डांबून ठेवलंय, कैद केलंय त्यानं तिला आणि तिचा जीव सावकारीला सोन्याच्या हरणाचा शालू पाहिजे आहे, तो पण फक्त सकाळ पतूर, नाहीतर माझी बाय नाही वाचायची। त्यासाठी मला तुझा जीव घ्यावाच लागेल। नाही वेदा नाही, तू चांगला मनुष्य दिसतोयस, माझ्यावर दया कर। आणि तिला नाही वाचवता आलं तर मी तरी जगून काय करू? तुझा जीव घेतला तरच आमचा जीव वाचेल। खरं तर आज महाशिवरात्री आहे, मला तुला मारायचं नाही, निदान आजच्या दिवशी तरी हे पाप करायचं नाही। पण मी काय करू? मी माझ्या पायाला दिलेल्या वचनाला बद्ध आहे। मी काय करू? काय करू मी? आता तुझी व्यथा मला कळून चुकली आहे वेदा। माझा जीव जर इतर कुणाचा जीव वाचवण्यासाठी कामी येत असेल तर ते मी माझं भाग्यच समजेल। तू मार मला, कर हत्या आणि वाचव तुझ्या बायकोला, पण माझी एक विनंती आहे। कसली विनंती? हे व्याधा, मी माझ्या घरच्या दिशेने जात असताना पाण्यासाठी या जागी आले खरी, पण मला लवकरात लवकर माझ्या घरी जायला हवं, कारण मी गर्भार आहे। या क्षणी जसं तुझा जीव तुझ्या बायकोमध्ये गुंतलाय ना, तसाच माझा जीव या क्षणी जन्माला येणाऱ्या माझ्या या पिल्लांमध्ये गुंतलाय। कुठल्याही क्षणी माझा अंश या जगात श्वास घेईन। माझा मृत्यू कसा आणि कधी व्हावा हे माझ्या हाती नाही, पण माझ्या बाळाचा जन्म त्याच्या नशिबातून हिरावून घेऊ नकोस। माझ्या अपत्याला जन्म घेऊ दे, जन्म घेऊ दे, त्याला जन्म घेऊ दे। अरे देवा, अरे काय रे हे? अरे अजून काय काय पाप घडणार आहे ती माझ्या हातनं? हे व्याधा, यात कसलेही पातक नाही, कदाचित हेच प्राक्तन नसेल। मी माझ्या अपत्याला जन्म देईन, त्याला मन भरून बघेन आणि त्याच्या पित्याकडे त्याला सोपवून मी लगेच येईन। काय? हो, मी आपणहून परत येईन। आपला मृत्यू ज्याच्या हाती लिहिलाय
त्याच्याशी कोणी खोटं बोलत नाही. मीही तुला कुठलाच खोटा आशावाद देणार नाही. मी जे सांगतेय तसंच वागेन. विश्वास ठेव माझ्यावर. मला माझ्या पिल्लाची शपथ आहे. दिलं वचन मोडणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. जा जा तू. जे माझ्या नशिबात लिहिलंय ते घडल्या बिगर काय राहणार नाही. जा तू जा. पण मी तुझी वाट बघतोय. आणि माझी बाय माझी. स्वामी, माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही. हे सत्य म्हणावं की स्वप्न? त्या व्याधाने त्या हरणीला जीवनदान दिले आहे. आपल्या चेहऱ्यावर हे हास्य. मी तर जे घडतंय त्यावर तुमची प्रतिक्रिया पाहून स्मित करतोय. आपणास मी पुरतीच ओळखून आहे, परंतु अजून घटिका सरली नाही. आता केवळ एक प्रहर सरलाय. अजून एक हरिण येऊ दे, मग बघूया तुमचा चंद्रभान अशीच भूतदया दाखवतो का ते. देवी, चंद्रभानाला पाण्यात पाहण्याच्या नादात एक गोष्ट तुमच्या ध्यानी आलेली दिसत नाही. ती कुठली? कालचा संपूर्ण दिवस व आजची रात्र. चंद्रभानाने अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. ते ज्ञात आहे माझे स्वामी, पण म्हणून केल्या जाणाऱ्या शिकारीचे पातक पुसले जाणार नाही हे देखील तितकेच सत्य आहे. बघा देवी, तुमच्या एका शैल्याने किती काय काय घडवलं आहे ते. नाही स्वामी, क्षमा असावी. हा आरोप मी स्वीकारू शकत नाही. शेला हे एक निमित्त आहे केवळ. अखेर ते कर्म फळात जाण्याचे माध्यम. पण हीच तर परीक्षेची घटिका आहे. बघूयात तुमचा चंद्रभान काय करतो ते. ते बघा, पुढचे हरिण आले सुद्धा. हायस तसंच थांब. थांब यादा, पाठ सोडू नकोस. तू किती बी पाणी गा डोळ्यातलं, पण मी तुला सोडणार नाही. पण माझं ऐकून तरी घे. मला काय बी ऐकायचं नाही. मला फक्त एवढंच ठाव आहे की माझी बाय त्या सावकाराकडे बंदी आहे आणि तिचा जीव वाचवायचा असेल तर मला तुला मारावंच लागेल. तुझी अवस्था मी समजू शकते. प्रेमाच्या धाग्यात तू बांधला गेलायस, जशी मी बांधली गेलीये. ते मला काय बी माहिती नाही, पण मी आज तुझा जीव घेणार हे पक्क. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर घे माझा जीव. पण माझं म्हणणं तरी ऐकून घे. तुला ठाऊक नसेल, पण मी आत्ताच माझा ऋतुधर्म पार पाडून कामक्रीडेसाठी उपयुक्त झाली आहे. माझा प्रियकर माझ्या प्रतीक्षेत व्याकुळ झाला असेल. मला त्याच्या भेटीसाठी गेलंच पाहिजे. जसा तू तुझ्या बायकोला दिलेल्या वचनास कटिबद्ध आहेस, तशी मीही माझ्या प्रेमासाठी वचनबद्ध आहे. पण मग आपल्या दोघांच्या बी बिचकीवर उपाय काय? काळ. काळ हा सर्व प्रश्नांवर उपाय आहे. तुम्हाला थोडा अवधी दे. मी माझ्या प्रियकराला भेटते एकदाच. मी फुलायचं नाही आता. हे व्याधा, वचन देते तुला. दिलं वचन मोडणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव व्याधा. बरी एक बात ध्यानात ठेव, घेतला वसा टाकणार नाही म्हणाली आहेस.
स्वामी, हे सारे अकल्पित भासते आहे. ध्यानीमनी नसताना त्या चंद्रभानाद्वारे महाशिवरात्रीस अक्षरशः निर्जळी उपवास घडतो आहे. मगाशी बेलपत्र अर्पण आणि आता जलाभिषेक. स्वामी, चंद्रभान त्याच्या कसोटीत संपूर्णतः पात्र ठरला आहे. पण आता तरी हा खेळ थांबवा स्वामी. आता तर हा खेळ अतिशय महत्वपूर्ण वळणावर आला आहे. ते बघा, थांब आता थांब. जो बाण रोखून धरलायस तो सोडण्याआधी मला हे तरी सांग की माझा अपराध तो काय? का वध करतोयस माझा? मला कुणाला काय बी उत्तर द्यायचं नाही. मला फक्त एवढंच ठाव आहे की मला तुझी शिकार करून तुझं कातड सोलून त्या सावकारणीला द्यायचंय. तेव्हाच माझ्या बाईचा, माझ्या आंबीचा जीव वाचन. पण हा तर स्वार्थी विचार झाला. तू मला ठार मारणार, पण माझी निष्पाप पिले मला सोडून कशी जगतील? आई विना माझ्या या लेकरांची काय दुरावस्था होईल याचा तरी विचार कर. मला कसला बी विचार करायची सवय नाही. मी माझ्या बाईला वचन दिले, त्यासाठी मला तुझी शिकार करावीच लागेल. थांब, मला थोडा अवधी दे. तू तुझ्या बायकोच्या प्रेमासाठी हे सगळं करतोय, म्हणजे तुला आईचं प्रेम सुद्धा कळेलच. माझ्या पिलांचा विचार कर. शेवटची विनंती करते तुला. मला त्यांना त्यांच्या वडिलांकडे सुपूर्त करू दे. मी लगेच परत येईन. वचन देते तुला. दिलं वचन मोडणार नाही, घेतला वचा मी सोडणार नाही. विश्वास ठेव. अरे देवा, अरे कशा पाय तू एवढा दगड काळजाचा झालास? अरे माझं कुठं चुकतंय ती तरी सांग रे. ती परीक्षा बघणार आहेस तू माझी अजून? महादेवा, देवा, महादेवा, देवा, अरे तू इथं माझ्या अंगाशी होतास तरी बी कसा काय नाही दिसलास रे मला. देवा, देवा, माझं डोळं गेलं. देवा, देवा, माझ्या हातनं पाप घडलं. देवा, मला माफ कर. देवा, 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 या संकटातनं कसं निघायचं याची वाट दाखव मला. अरे अरे माझी काय चूक झाली असेल तर ती शिक्षा मला दे. मला बोलू तुझ्याकडे, पण माझ्या आंबीला, माझ्या बायला असा त्रास नको रे देऊ. देवा, नको देऊस. थांब आता, मला मारू नकोस. असा नाही जाऊ द्यायचा मी तुला. आजवर तू लय वाऱ्या संघ बाता मारल्या असतील, पण आज तुला माझ्या बाणांसमोर हार मानावीच लागेल. माझी हार मान्य कर, मला अभय द्या. कारण मला माहितीये याआधी 3 हरण्या तुम्ही असंच सोडलं. होय, ते चुकलं माझं. तर माझं काळीज अजून जिद्द आहे. त्यातली एक पोटूशी होती, दुसरी तिला संग करायचा होता, आणि तिसरी तिला आपल्या पिलांना त्यांच्या बापाकडे सोपवायचं होतं, म्हणून सोडलं त्यांना. पण तुझं काय, तुला का सोडायचं म्या? कारण या 3 प्रसंगाशी माझं खूप गहिरं नातं.
त्या तिन्ही हरिणींचा नर स्वप्न पुरुष, दुसरा तिसरा कुणी नसून मीच आहे. मला माहिती आहे तू भला माणूस आहेस. नियतीने तुझ्या समोर कठोर जाळ पसरला, पण मनात मायेचा मृदू झरा आहेच. म्हणून म्हणतो मला थोडा अवधी दे. तुझ्या पहिल्या पत्नीचं बाळणपण नक्की निर्दोष झाला असेल, पण दुसऱ्या पत्नीला तिची कामेच्छा पूर्ण करायला मिळाली नसेल, आणि तिसऱ्या बारीला तिची पिल्लं माझ्याकडे सुपूर्द करण्यासाठी मला भेटावं लागेलच. या तिघींची अंतिम इच्छा पूर्ण करणं ही माझी अंतिम इच्छा समज. मी परत आल्यानंतर माझी शिकार कर. मी नक्की येईल. दिलं वचन मोडणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. जा बाबा जा. मला नाही, पण तुझ्या पायाना तरी सुख मिळत. जा. का असा वागतोस माझ्याशी? अरे कुठल्या जन्माची शिक्षा द्यायलास मला? का तेव्हा तेव्हा असं एक एक घाव घालत नको रे मारूस मला. नको मारूस. काय असं ती एकदाचा जीव घेऊन टाक. मान्य मान्य मी कधीतरी पाप केलं असेल, पण माझी शिक्षा माझ्या बाईला कशाला देतोयस? तिला काय बिघडवलंय तुझं? देवा देवा, अर्ज तू जर तिचं मरण लिवलं असशील तर तो मी पुसणारा कोण रे देवा? कोण? पर देवा, जर मी तिला नाही वाचवू शकलो तर मी तरी जगून काय करू देवा? काय करू? देवा मी मरणार, पण मी तुला बी माझ्या संगत घेऊन जाणार. तुला बी माझं मरण बघावं लागेल देवा. तुला बी माझं मरण बघावं लागेल. हरा हरा ओम नमः शिवाय. 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 महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठीची सर्वोत्तम जर कोणती दिवस किंवा रात्र असेल तर ती महारात्री म्हणजे महाशिवरात्री. उद्या महाशिवरात्र आहे. आपण देखील महाशिवरात्रीची शिवपूजा करावी ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. आणि म्हणूनच याच भक्तिभावाच्या माध्यमातून आपण कसं राहिलं पाहिजे तर काळे तीळ पाण्यामध्ये टाकून स्नान करावं. दिवस आणि संध्याकाळ देखील आपण उपवास करावा. शक्य होईल तेवढं शिवनामस्मरण आपण करावं. भोलेनाथांना जलधारा अर्पण करावी. त्यांना चंदन, त्याचप्रमाणे अक्षत आणि बिल्वदल पुष्प अर्पण करावं. त्यांना भस्मांग रागाय म्हणजेच भस्म अर्पण करावं. धूप दीप नैवेद्य आरती मंत्र पुष्पांजली देखील करावी. आणि ज्यांना कोणाला कोणतीही स्तुतिपाठ किंवा स्तोत्र येत नसतील अशांसाठी देखील शिवषडक्षर महामंत्राचा जप हा सर्वोत्तम सांगितला गेलाय. ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप प्रत्येकाने करावा. अशा पद्धतीने पूजन केल्यानंतर भोलेनाथांची कृपा आपल्या प्रत्येकांवर होईल यात काही शंकाच नाही. उद्याच्या भागासाठीची उत्सुकता जशी माझ्या मनात आहे तशी तुमच्याही मनात असेलच यात शंकाच नाही. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.